पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जागतिक योग दिनानिमित्त श्री शिवाजी हायस्कूलमध्ये निशुल्क योग शिबिर उत्साहात संपन्न। विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। योग, प्राणायाम व निरोगी जीवनशैलीचा संदेश। जागतिक योग दिनाचे औचित्य साधून नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पतंजली योगपीठ परिवार महाराष्ट्र पूर्व यांच्या वतीने निशुल्क एकदिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले। शाळेच्या विस्तीर्ण मैदानावर सकाळच्या प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। या योग शिबिरामध्ये विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योग व प्राणायामाच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनाचा संदेश स्वीकारला। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्याध्यापक हरीश पाटील यांच्या हस्ते योग प्रशिक्षक अमर वंडरा यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर अमर वंडरा यांनी उपस्थितांना योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले। नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मानसिक तणाव कमी होतो, तसेच एकाग्रता, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। विद्यार्थ्यांनी लहान वयापासून योगाची सवय लावून घेतल्यास निरोगी आणि शिस्तबद्ध जीवन जगता येते, असेही नमूद केले। यानंतर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विविध योगासने, प्राणायाम प्रकार करून दाखविण्यात आले। प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन तसेच विविध श्वसन क्रिया आणि प्राणायामाचा सराव केला। विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेत प्रत्येक योग प्रकार समजून घेतला। कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक प्रार्थना घेऊन शिबिराची सांगता करण्यात आली। योग करा, रोज करा, निरोगी राहा हा आरोग्यदायी संदेश उपस्थितांना देण्यात आलाय। अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन नियमित व्यायाम व योगाची सवय लागण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक रजाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक जी.डी. सूर्यवंशी यांनी मानले। आज आपण 12वा योग दिवस साजरा करतोय, पण 2015 पूर्वी योग दिवस हा वैश्विक स्तरावर साजरा केला जात नव्हता। परंतु आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी UN म्हणजे युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र महासभा येथे 14 सप्टेंबर 2014 रोजी तिथे प्रस्ताव मांडला की हा दिवस आपण वैश्विक स्तरावर साजरा करू। तसेच यामध्ये 193 देशांपैकी 177 कंट्रीजनी याला पाठिंबा दिला, मान्यता दिली आणि 2015 ला प्रथम वैश्विक योग दिन साजरा करण्यात आला। तर यामागचा उद्देश एक असा आहे की योगा केल्याने आपलं जे काही देवाकडून आपल्याला शरीर मिळालेलं आहे, आपले जे इंटरनल ऑर्गन्स, ते आपल्याला बाजारात कुठेही म्हणजे आपण विकत घेऊ शकत नाही। आता आपल्याला असं वाटत असेल की आपण जे पण काही दैनंदिन आहारात जे पण काही आहार हे घेतोय त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय काय होणार नाही, पण पुढे जाऊन याचे खूप दुष्परिणाम आहे। मी अमरावतीला गेलो होतो, आमचं केंद्रीय योग संमेलन होतं, तेव्हा भारताचे पतंजलीचे केंद्रीय प्रभारी आहे परमार्थजी महाराज, त्यांच्याकडे असे पण खूप सरकारी जे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक इत्यादी आले होते। त्यांचं सांगायचं काय होतं की पूर्ण आयुष्यभर त्यांनी जॉब केली, सर्व्हिस केली, पण त्याच्यामध्ये जो एक स्ट्रेस असतो, एक रुटीन लाईफ जी असते, त्यानंतर निवृत्तीची जेव्हा सुरुवात होते, जे कोणी पण असेल, त्यानंतर शरीराचं महत्त्व कळतं।